तर बजेटमधून सर्वसामान्य तसंच मध्यम वर्गाला सुद्धा मोठ्या अपेक्षा आहेत। पुणेकरांच्या बजेटकडून काय अपेक्षा आहेत जाणून घेऊया। तुम्ही श्रीमंत होत चाललाय, गरीब होत चाललाय। म्हणजे सर्वसामान्याच्या जे कुटुंब आहे त्यांचं पूर्ण आर्थिक नियोजन बिघडलेलं आहे। तुम्ही सिलेंडरचे भाव कमी करा, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा आणि आरोग्य व्यवस्था आहे ती अजून सक्षम करा। सरकारी आरोग्य व्यवस्था असेल, तुम्ही शिक्षणाचं खाजगीकरण केलेलं आहे। शिक्षणाचं खाजगीकरण केल्यामुळे सर्वसामान्य जे कुटुंब आहे त्यांचा शिक्षणावरचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे। खरं तर हे बजेट जे प्रस्तुत होत आहे या बजेटमधून सर्वसामान्यांच्या अपेक्षा भरपूर आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महागाई कमी झाली पाहिजे आणि जो एक प्रकारचा देशामध्ये गॅप निर्माण झालेला आहे, गरीब आणि श्रीमंतांमधली जी दरी निर्माण झाली आहे ती कमी होणं गरजेचं आहे। शिक्षण क्षेत्रावरती जास्तीत जास्त पद्धतीने सरकारनं बजेट तरतूद करणं गरजेचं आहे असं मला एक विद्यार्थी म्हणून वाटतं आणि सगळ्यांना रिलीफ कशी मिळेल ह्या पद्धतीचं पाहणं सरकारनं गरजेचं आहे। देशातील सर्वसामान्य जनतेला खूप मोठ्या अपेक्षा लागलेल्या आहेत। जनता म्हणजे महागाई असेल, बेरोजगारी असेल, दारिद्र्य या सगळ्या प्रश्नांवरती सरकार कोणता म्हणजे स्टेक घेतं हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे बेरोजगारी आत्ताचा देशातला युवक हा म्हणजे रोजगाराच्या शोधात आहे आणि रोजगार त्यांना मिळत नाही आहे। म्हणजे हजारो म्हणजे युवक आज एका पोस्टसाठी अप्लाय करत आहेत। तर यामधनं कुठंतरी त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील का? म्हणजे फक्त कॅपिटल एक्सपेंड भांडवली खर्च करून म्हणजे देशाचा विकास होणार नाही, तर सर्वसामान्य पर कॅपिटा इन्कम असेल या सगळ्या गोष्टींचा सरकारला विचार करणं गरजेचं आहे।